1 फेब्रुवारी 6 फेब्रुवारीच्या मध्ये मुंबईत काय भयानक कट शिजलाय पुन्हा माझ्या विरोधात. त्याचं कारण स्टिंग ऑपरेशन सुरू आहे, त्याच्यामुळे मी बोलत नाही. बेट्या त्याला म्हणा एवढी यंत्रणा आपली बी डेंजर आहे ना, तू पुरी यंत्रणाच कोलमडली मी टोटल. त्या दिवशी तुला माहीत होईल की हे स्टिंग ऑपरेशन आतून सुरू आहे, त्या दिवशी तुला वाटण ही चेला सोपा नाहीये, कट्टर मावळा आहे मराठ्यांचा. त्या दिवशी कळून तुला, आत्ता कळणार नाही. कारण मी बी बुडात हात घालून पूर्ण माहीत काढली. ह्या 6 दिवसात मधल्या काय कट रचलाय, मुंबईत काय कट रचला, मंत्रालयात काय रचला आणि काय बोलणं चालू आहे आणि हे पुढं कुणी घातलंय. कारण त्याच्यात आणखीन 6 ते 7 दिवस नाही झालं तर आणखीन 15 दिवस जातील. त्याच्यामुळे मी ते ओपन करत नाही. नंतर त्यांच्या तपास यंत्रणेला अडचणी मध्ये ते फुल तपास घेतात. लय मोठं ऑपरेशन एक सक्सेस होणार आहे की त्यांनी माझ्या विरोधात जे षडयंत्र पुन्हा एकदा रचलंय ते मला त्याच्याच लोकांनी येऊन सांगितलंय पाठीमागच्या आठवड्यात म्हणतो आम्ही तुम्हाला. मी लगेच सगळी यंत्रणा कामाला लावली. खरं आहे का बघा. आणि ते अर्ध जवळपास खरं होत आलं. मला त्याच्यावर बोलायचं नाही कारण त्या मीडियाला त्याला लगेच ब्रेकिंग होणार आहे आणि पुन्हा तपास यंत्रणेत खीळ पडत. त्यामुळे तुम्हाला फक्त क्ल्यू दिलाय मी थोडासा की ते अंधारात द्यावं कट शिजित होईल, पण ते मला माहित होतेच. आता कुठं करायचं, आता रेस्ट हाऊस नको, आता तिकडं म्हणजे तिकडं कुणी बी येतं ना, लोक मंत्रालयात कुणी येतं जातं, आलं असं कशाला बी असं दाखवायचं. पण यांचं तिथं पण काय शिजलं, तिथं एक बाई पण होती त्यांच्यासोबत. हे काय शिजलं हे पुरं मला तिथंच बसलेल्या एक जणांनी येऊन सांगितलं. मीडियात काय वाईट द्यायच्या ठरल्या तेही मला त्यांनीच सांगितलं. माझ्या विरोधात कोण बोलते तेच. त्यांना काय शिकविलं त्यांनीच मला सांगितलं. जो माझ्या विरोधात लोकांना पुढे घालतोय तेच लोक त्याला धोका देते, त्याच्या ध्यानातच आहे नाही. तुमच्या कळालं मी काय म्हणतोय, फक्त मला क्लिअर सांगायचं नाही आता. कारण आतून गृह मंत्रालय कामाला लागलंय. कारण हे लहान विषय नाही. पुन्हा एकदा त्यांनी तोच कट रचायचा प्रयत्न केलाय, पुन्हा एकदा. पण तो मला आधीच माहित झाला, मी सांगून टाकलं. कारण ते जवळ तपास आलाय म्हणून मी आता काढलं नाही. मी 7-8 दिवस झाले मला माहित झालं, मी सांगितलं नाही. आता उगं थोडं राहिलं म्हणून मग मी लवचिक सांगून द्या. कमून हे माझ्या राऊंड कट रचतात माहितीये का, मी फक्त तुमच्या गरीबाच्या लेकराचं काम करतोय म्हणून. गरीब मराठा मोठा होऊ नाही, मी संपलो बस. यांना मोकळीक मिळाली आणि त्यांना माहितच नाही. त्यांचे 2-3 पुरावे घेत. मला काय झालं, महाराष्ट्रात मराठी काय करते तो बी आणि बाकीच्या महाराष्ट्राचा बी तुला मग त्या टायमाला कळत मराठी काय करते. त्यांना दमच नाहीये. अरे तुझी यंत्रणा आता डिसूळ झाली, कधीतरी मान्य करा. आता दुसऱ्याची बी यंत्रणा पॉवरफुल आहे. आम्हाला पण माहित होतंय तुम्ही अंधारात काय काय करताय. आम्ही गप कमवून येत उत्तर कमवून द्या ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.